छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यापासून शहरात आतापर्यंत 5 कुख्यात गुन्हेगार आणि दहशतवाद्यांना पोलिसांनी एन्काउंटर करून कंठस्नान घातले। छत्रपती संभाजीनगरमध्ये 27 मेला दरोड्यातील संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर करण्यात आलाय। अमोल खोतकर या संशयित गुन्हेगाराच्या गोळीबाराला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले। यामध्ये अमोलचा मृत्यू झालाय। अमोल खोतकरच्या एन्काउंटर विषयी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी माहिती दिली आहे। या प्रकरणी आता सीआयडी कडून तपास सुरू करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर एमआयडीसी या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती। आमची काही टीम बीडला होत्या, काही जालन्याला होत्या, इतर ठिकाणी पण होतात। तो आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती। त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता। आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे, ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे, अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना। आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।